राष्ट्रवादीची चर्चा अजिबात झाली नाही. चर्चेचीच एका प्रकल्पाची आणि त्या प्रकल्पाचे प्रमुख कोल्हापूरचे त्यांचं नाव गडिंग्लजचे चेअरमन झालं. नरवडेंच्याकडे एक संस्थेचं अध्यक्षपद आहे. मागं वसंतदादा राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलवून साखर कारखान्यात आणि साखर कारखान्याला लागणारी मशिनरी ही आपण बनवायची याच्यासाठी नॅशनल इंजिनिअरिंग नावाची एक कंपनी काढली. त्याची संज्ञा हे नाव सांगितलं नरवडेचे अध्यक्ष. तिथं गेल्या 3 वर्षापासून तो कारखाना बंद आहे. कामगारांचे वेतन द्या आणि त्याच्यासाठी मी काल अजित पवार त्याच्यानंतर हे नरवडे आणि तिसऱ्या युनियनचे पदाधिकारी यांना एकत्र बोलवलं आणि त्यांना सुचवलं की तिथं जमीन ओळखी आहे, ती जमीन आवश्यकता नसलेली आहे, त्याची काही जमीन विकली तर त्याच्यातून कामगारांचे ते आणि हा कारखाना चालू करतो पुन्हा चालू होऊ शकतो. आता जमीन कुणी विकायची त्याचा 20 एक निर्णय पुणे घेतला आणि त्याच्यासाठी पुणे विभागाचे महसूल आयुक्त, पुण्याचे कलेक्टर आणि साखर संचालक सुरेश या तिघांनी याच्यात लोकांच्या त्यांना प्रस्ताव मागवा आणि विचार करावा अशी सूचना होती. आणि त्याची बैठक काल मी अजित पवार नरवडे आणि कारखान्याचे बाकीचे पदाधिकारी कामगार अशी ती बैठक झाली. त्यामुळे दुसरं काही त्याच्यात नसतं. त्याच कार्यक्रमामध्ये एका बाजूला तुमच्या अजितदादांची दुसऱ्या बाजूला स्टेजवरची तुमच्या बाजूला अजितदादांची लावण्यात आली होती. ते अजितदादांनीच बदलायला लावली. असं आहे, नवीन सरकार त्यांनी विनंती केली 2-3 गोष्टी मला तुमच्या कानावर माझ्या कानावर चेन्नई होता. नवीन महाबळेश्वर संदर्भात तुम्ही साताऱ्याच्या एका भाषणामध्ये उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांचा तो आता जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा तो एक विशेष प्रोजेक्ट आहे, परंतु कोणत्याही स्वरूपाची डेव्हलपमेंट जे कोयना बॅकवॉटर असेल किंवा कर्नाटक खोरा इथं केलं तर पर्यावरण भविष्यामध्ये त्याचे धोके उद्भवू शकतात. साखर उद्योगाचा नितीश कुमार यांनी पाठिंबा भाजपचा काढून घेतला. केंद्रामध्ये देखील भविष्यामध्ये स्थिती राहील वाटतंय का? नेमकं भाजपचा यामुळे धक्का लागलाय का? मला काय वाटत नाही. तिथं नितीश काढून घेतला त्याचा परिणाम सरकार काही होणार आणि त्यामुळे देशातली काहीतरी बदल येईल हे डोक्यातलं काम. मला पुढचे जे आहेत त्यांना विचार आता मला स्वीट सोडा मला घसा बोलायला युक्त नाही. पुन्हा एकदा उपोषणाला बसतायत आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा एकदा. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.